नमस्कार शेतकरी मित्रांनो, खरंच कर्जमाफी होणार का? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच्याबाबत चर्चा करणार आहोत. मित्रांनो, महायुतीने विधानसभा निवडणुकी जेव्हा प्रचार करत होते तेव्हा कर्जमाफीची ग्वाही दिली होती. त्यामुळे शेतकरी आज आशेवर बसलेला आहे. मात्र सरकारमध्ये आपणास जी आहे त्याची अंमलबजावणी अद्यापपर्यंत सरकारनं केलेली नाही आहे. मित्रांनो, याबाबत आपण संपूर्ण जी आहे आजच्या व्हिडिओमध्ये बोलूया. तरीही नवीन युजर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. महायुतीने विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांना कर्जमाफीची ग्वाही दिली होती. म्हणून शेतकरी जो आहे कर्जमाफीच्या आशेवर बसलाय. मात्र सरकारमध्ये आता एक वाक्यता दिसत नाही आहे. कर्जमाफीच्या हवेमुळे विकास संस्थांच्या वसुलीवर सुद्धा परिणाम दिसत आहे. शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून वारंवार कर्जमाफीचे गाजर दाखवले जाते. मात्र मूळ दुखणं बरे करण्याची राज्यकर्त्यांची मानसिकताच नाही. त्यामुळे दर 5 वर्षाला शेतकऱ्यांना कर्जमाफीची वाट बघावी लागते. महाराष्ट्रात 2014 मध्ये फडणवीस यांच्या सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजना आणली होती. 2 लाखापर्यंतचे जे थकबाकीदार शेतकरी कर्जमाफी करत असताना पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 25,000 पर्यंत प्रोत्साहन अनुदान दिले होते. त्यानंतर मग उद्धव ठाकरे यांनी जे आहे 2019 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आणली. याच्यामध्ये 2 लाखापर्यंतचं थकीत कर्ज व 50,000चं प्रोत्साहन अनुदान दिलं होतं. मात्र या दोन्ही योजनांचे 5 वर्ष भिजत घोंगडं. या कर्जमाफीचा पीक कर्जाच्या वसुलीवर वाईट परिणाम झाला. राज्यातील विकास संस्था आर्थिक अरिष्टात सापडलेल्या आहे. महाराष्ट्रात 2024च्या विधानसभा निवडणुकीत तिसऱ्यांदा कर्जमाफीची घोषणा सरकारने केली. राज्याची आता आर्थिक स्थिती पाहता हे अशक्य असल्याचं खुद उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार हे जाहीरपणे सांगत आहे. मात्र शेतकरी कर्जमाफीच्या आशेवर बसले आहे. सध्या साखर कारखान्यांकडून ऊसाची बिले जमा होण्यास सुरुवात झाली आहे. ही बिले पीक कर्जाला घेऊ नका असा आग्रह शेतकरी करत आहे. मित्रांनो, बरेचसे शेतकरी जे आहे वाट बघत आहे की कर्जमाफी कधी होणार आहे. परंतु आपणा सर्वांनाच ठाऊक आहे अद्यापपर्यंत जे आहे सरकारने फक्त घोषणा केलेली आहे, परंतु प्रत्यक्षात ती घोषणा आणलेली नाही आहे. विकास संस्थांच्या पीक कर्जाच्या यादीनुसार कारखाने जिल्हा बँकेत जमा करतात. पैसा बँक संस्थेच्या नावावरील येणे पीक कर्ज वसुली करतात. मात्र संस्था पातळीवर शेतकरी वसुली करू देत नसल्याने संस्था सुद्धा अडचणीत आलेले आहे. ऊसवाल्यांचा जो आहे तो सुद्धा प्रॉब्लेम सुरू आहे. कर्जमाफीपेक्षा काय करायला पाहिजे? सततच्या कर्जमाफीची सवय झाल्याने संस्था मोडीत निघतील. कर्जमाफीपेक्षा खतावर अनुदान देऊन ती स्वस्त द्यावी अशी सुद्धा मागणी येत आहे. महायुतीने आश्वासन दिल्याप्रमाणे कर्जमाफी दिली पाहिजे. त्याची अंमलबजावणी तातडीने करावी. मागील अनुभव फारसा चांगला नसल्याने संस्था अडचणीत आल्या होत्या असं बाबासाहेब देवकर यांनी म्हटलेलं आहे. तरीही मित्रांनो, शेतकऱ्यांना जी आहे कर्जमाफीसाठी अद्याप प्रतीक्षाच आहे. सर्व कर्जमाफीचे अपडेट्स आपल्या चॅनलवरती मिळतील. त्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. धन्यवाद.